श्री गुरु नृसिंह सरस्वती यांचा भक्त नामकर्णी हा गुरूंच्या दर्शनासाठी गाणगापूरला दर्शनासाठी निघाला असता सिद्धमुनी त्याला सृष्टीची उत्पत्ती 4 युगे यांची माहिती देऊन गुरुभक्ती ब्रह्मा विष्णू महेश यांचा दत्त अवतार श्रीपादवल्लभ यांचे चरित्र व गुरुमहिमा सांगणाऱ्या अनेक कथा कथन करतात। त्या सर्व यात अगदी सोप्या भाषेत दिल्या आहेत। गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा घटक मानला जातो। 7, 18, 28, 34, 36, 43 आणि 51 दिवस असा ग्रंथाचा पारायण काल सांगितला आहे। दररोज सकाळी आंघोळ संध्या करून संकल्प करावा। यासाठी कायम एक आसन वापरावे। पारायण करणाऱ्या व्यक्तीने हलका आणि पोषक आहार घ्यावा। दिवसभर ईशचिंतन करावे। पारायण काळात घोंगडी पसरून जमिनीवर झोपावे। पारायण काळात शरीर मन आणि बुद्धी यांची शुद्धता पाळावी। पारायण संपले की ब्राह्मण आणि सुवासिनी यांना भोजन आणि दक्षिणा द्यावी। गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे। या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवीसंख्या 7491 इतकी आहे। काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे। दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले। या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे। या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते। याने मनुष्य दुःखमुक्त होतो। घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीस होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते। पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात। आपल्या कुंडलीतील ग्रहनक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात। जो कोणी भक्त वरील नियमांचे पालन करून गुरुचरित्र पारायण सेवा करेल त्यांना भूत दुष्ट वाईट आत्मा यांची भीती वाटणार नाही आणि त्यांना भगवान दत्तात्रेयांकडून पुण्यप्राप्ती आणि चांगुलपणाचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि त्यांचे जीवन आनंदी होईल। दत्तात्रेय ही 3 शिरे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्निसमोर बसलेली दिसते। गळ्यात रुद्राक्षमाळा अंगावर भस्माचे पट्टे समोर 4 कुत्री मागे गाय असा परिवार दिसून येतो। स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले अशा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात। 4 कुत्री हे 4 वेद आहेत आणि शंकराचे भैरव मानले जातात। रुद्राक्ष अंगावर भस्म यांवरून ते स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते। गाय ही गोमाता दैवी स्वरूप प्रकृतीचे वरदान आहे। दत्तात्रेय हा देव आहे जो दैवी त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचा अवतार आहे। दत्त या शब्दाचा अर्थ दिलेला आहे। दत्ताला असे म्हटले जाते कारण दैवी त्रिमूर्तीने गुरु अत्री आणि माता अनुसूया या ऋषी जोडप्याला पुत्राच्या रूपात दिले आहे। तो गुरु अत्र्यांचा पुत्र आहे म्हणून त्याचे नाव अत्रेय आहे।
श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 49 हे ऐकल्याने गाणगापूर यात्रेचे पुण्य लाभेल आणि गुरुची कृपा बरसेल. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 49. श्री गणेशाय नमः. जे सद्गुरु शिष्याला या मायावी संसाराचे ज्ञान करून देऊन संसारातून मोक्षाच्या वाटेने नेतात व त्याचा उद्धार करतात, त्या सद्गुरूची भक्ती कशी करावी याबद्दलची माहिती पार्वतीने भगवान शंकरांना विचारले. त्यांनी पार्वती मातेला जो उपदेश दिला तो आपण मला सांगाल का? तो फार महत्वपूर्ण उपदेश आहे. सिद्धमुनी म्हणाले, शिष्या, तू फार चांगला आणि महत्वाचा प्रश्न विचारला आहेस. खरोखर श्री सद्गुरूंचा महिमा अपरंपार आहे. साक्षात भगवान शंकर तो पूर्णपणे जास्तीत जास्त जाणतात. त्यांनी या निमित्ताने माता पार्वतीला जो उपदेश दिला आहे तोच गुरु गीता या नावाने प्रसिद्ध आहे. तो उपदेश व सद्गुरु महात्म्य मी तुला थोडक्यात सांगतो, तू ऐक. भगवान शिवशंकर म्हणाले, प्रिय पार्वती, तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी लोकांना उपदेश म्हणून देतो. सर्वात महत्वाचे तत्व म्हणजे गुरुशिवाय अन्य दुसरे ब्रह्म नाही, हे त्रिवार सत्य आहे. इतर सर्व शास्त्रे, इतिहास, पुराणे, श्रुती, स्मृती, मंत्र, यंत्र, तंत्र या साधना माणसाचे मन भ्रांत करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या आहेत. गुरुतत्वाचे ज्ञान नसणाऱ्यांचे यज्ञ, व्रताचरण, तपाचरण, दानादी सर्व कर्मी, जप, तीर्थयात्रा अशा प्रकारची उपासना केवळ मूढपणा आहे. गुरुभक्तीचा लाभ कसा घडेल याचाच विचार लोकांनी करावा. मानवाच्या ठिकाणी अज्ञान रूपाने जी माया असते तिचा निराश करून ज्ञानप्रकाश देणारा गुरु आहे. गुरूंची सेवा केल्याने मनुष्य ब्रह्मपद पावतो. अशी लाभदायक चरण सेवा कशी करावी याचे रहस्य मी सांगतो. गुरुचरणाचे पुण्य स्मरण करून जल आपल्या मस्तकावर धारण केले तर असे करण्यामुळे सर्व पुण्य तीर्थांच्या जलात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. गुरु चरणाचा पावन स्पर्श झालेले जल पापकर्म नष्ट करून ज्ञान तेज वृद्धिंगत करणारे, संसारातून तारून नेणारे, अज्ञानाचा समूळ निराश करणारे, वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडविणारे, ज्ञान वैराग्य यांची सिद्धी करणारे जलप्राशन करावे. गुरुचरणांचा स्पर्श झालेले पाणी प्राशन करावे. गुरूंचे भोजन झाल्यावर उर्वरित अन्न प्रसाद म्हणून भक्षण करावे, कारण गुरु हा तारक ब्रह्म व साक्षात विश्वेश्वर आहे. गुरुपदांचे जल म्हणजे गया येथील अक्षयवाट व प्रयाग तीर्था इतके महत्वपूर्ण आहे. गुरुमूर्तींचे नित्य स्मरण करून वारंवार नमन करावे. गुरु नामाचा अहर्निश जप करावा. गुरु आज्ञेचे नित्य न चुकता पालन करावे. गुरु चरणाशिवाय अन्य कुठेही श्रद्धा भाव ठेवू नये. गुरुची कृपा झाल्यावर गुरुमुखातून ब्रह्मज्ञानाचा उपदेश प्राप्त होतो. कुलीन स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीचे मनोभावे स्मरण करते त्याप्रमाणे शिष्याने आपल्या गुरुमाऊलीचे नित्य स्मरण करावे. आपली जात, कुल, आश्रम, धर्म, स्वतःच्या सत्कीर्ती, सन्मान प्राप्तीची इच्छा, ती मिळवण्याचे प्रयत्न या सर्वांचा त्याग करून गुरुभक्तीवर निष्ठा राखावी. आणि ही अनन्य निष्ठा प्रामाणिकपणे करणाऱ्याला सर्व काही गुरु कृपेमुळे सुलभतेने प्राप्त होते. म्हणून गुरु आराधना सर्व प्रयत्नांचे मूळ आहे. त्रैलोक्यात परमार्थाचा उपदेश करणारे देवादिक असंख्य आहेत, परंतु गुरुमुखातून मिळणारी विद्या व ज्ञान अन्यत्र मिळत नाही. ते केवळ गुरुमुखातूनच प्राप्त करावे लागते. गुरु या शब्दातील गुकार म्हणजे अंधार व रु म्हणजे प्रकाश असा संकेत आहे. तसेच गुकार हा माया व भ्रांतीचे रूपक आहे. रु म्हणजे मायेचा निराश करणारा ब्रह्मवाचक आहे. असे हे गुरुपद देव, गंधर्व यांच्यापेक्षा दुर्मिळ आहे. या पदांची पात्रता गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. साधकाने गुरुसाठी आसन, शयन, वस्त्रे, आभूषणे, वाहन इत्यादी सर्व उपलब्ध करून द्यावे. गुरुला समाधान होईल ते संतुष्ट राहतील असे करावे. मनाने वाणीने नित्य गुरु आराधना करावी. गुरुला आपले जीवन समर्पित करावे. गुरु पुढे संकोच न करता दंड नमस्कार करावा. शरीरातील सर्व धातू सहित गुरुला अर्पण व्हावे. संसार वृक्षावर दुःखाच्या यातना भोगत ताटकळत राहून शेवटी नरकात पडणाऱ्या लोकांचा तो उद्धार करतो, दुःखातून मुक्त करतो. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही गुरुपातच समावलेले आहे. त्या गुरुला साष्टांग नमन असो. त्रैलोक्याचे महत्वपूर्ण अंतिम साध्य, संसार सागरावरील सेतू, सर्व विद्यांचे
आरंभस्थान साधकाचे कल्याण रूप असणाऱ्या गुरुला वंदन असो. अज्ञानाने अंध झालेल्या मानवाचे ज्याने ज्ञानरूप अंजन घालून डोळस बनविले त्या गुरुला नमस्कार असो. हे गुरु माऊली, तूच पिता माता बंधू परमेश्वर आहेस. अशा सर्वस्व असणाऱ्या तुला भवबोधाचा उपदेश प्राप्त करून घेण्यासाठी नमस्कार असो. ज्याच्या अस्तित्वामुळे जग टिकून आहे, त्याच्या भाम समानतेचे जग भासते, ज्याच्या आनंदमयतेमुळे जगाला आनंदाचा अनुभव प्राप्त होतो त्या गुरुला नमस्कार असो. ज्यामुळे जगाला चैतन्य मिळते, चित्त ज्याला चेतना देऊ शकत नाही, जागृती आदी तिन्ही अवस्था म्हणजे गुरुचे स्वरूप आहे, त्या गुरु स्वरूपाला नमन असो. ज्याचे ध्यान म्हणजे विविध स्वरूप प्रत्ययास येत नाही अशा एकमेव सत्य गुरुला वंदन असो. जगातील सर्व पदार्थांचे मूळ कारण व सर्वांचे कार्यरूप जो आहे त्या श्री गुरुला नमन असो. ज्याचे चरण कमल सर्व भेदाचे निराकरण करून शांती देते व सर्व दुःख संकटापासून आमचे संरक्षण करते त्या गुरु माऊलीला साष्टांग नमस्कार असो. भगवान शिवाचा कोप झाला तर त्यापासून गुरु शिष्याचे संरक्षण करेल, परंतु सद्गुरु संतप्त झाला तर प्रत्यक्ष शिवशंकरही रक्षण करण्यास असमर्थ आहे. वाणी, मन व चित्तवृत्ती यांना जाणणारे गुरुपद जे सर्व श्रेष्ठ शिवशक्ती स्वरूप आहे, शुभ्र धवल आणि कुमकुम वर्णाच्या तेजाने परिपूर्ण आहेत, त्याला मनपूर्वक वंदन असो. गुरु हा भगवान शिवाप्रमाणे सर्व साक्षी आहे. फरक एवढाच की गुरुला शिवाप्रमाणे 3 नेत्र नाही, तो विष्णूचा अवतार आहे, परंतु त्याला विष्णू प्रमाणे 4 हात नाहीत. गुरु ब्रह्मदेवाचे स्वरूप आहे. जन्मांधाला सूर्योदय जसा पाहता येत नाही त्याप्रमाणे अविवेकी मनुष्याला श्री गुरुचे अमर असे परम स्वरूप दिसणार नाही. त्याला विवेकपूर्ण अशी दृष्टी पाहिजे. सद्गुरूची वस्ती असलेल्या त्या दिशेकडे हात जोडून नमस्कार करावा. विश्व उत्पत्ती, विश्वविलय यांची घडामोड या नाटकाचा एकमेव साक्षीदार असा श्री गुरुचा ज्या दिशेला राहिवास असून जी विश्वामध्ये नित्य जागृत अशी अंतर्ज्योती आहे त्या दिशेकडे सुज्ञ साधकांनी नित्य करांजली वळवावे. अशा प्रकारे भगवान शंकरांनी अत्यंत आदरयुक्त उच्च प्रकारच्या भाषेत श्री गुरु भक्तीचे, श्री गुरुचे महात्म्य माता पार्वतीला कथन केले. स्कंद पुराणातील उत्तरखंडात मूळ संस्कृत भाषेत गुरुगीता असून श्री सिद्धांनी तिचा आशय नामधारकाला समजावून सांगितला. 176 श्लोकांची ती गुरुगीता फार पवित्र असून भक्तीने तिचे पठण करावे. गुरुमुखातून तिचे रहस्य समजून घ्यावे. सरस्वती गंगाधर या कवींनी गुरुचरित्राच्या या शेवटच्या अध्यायात गुरु महिमा वर्णन केला असून नरसिंह सरस्वतींची स्तुती केली आहे. 49वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.